ब्रेकिंग न्यूज आली आहे। बोईसर जवळील शिगाव खुताड येथे जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी लावलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श होऊन आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। बोईसर जवळील शिगाव खुताड येथे असलेल्या मिरचीच्या वाडीमध्ये एक परप्रांतीय कुटुंब राहत होते। त्यांनी शेतीचे रानडुकरांपासून संरक्षण व्हावे यासाठी विजेची तार लावली होती। आज संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास या विजेच्या तारेला स्पर्श होऊन मुलगा ओम प्रकाश कन्हैया सहानी आणि त्याला वाचवायला गेलेल्या आई ललिता देवी कन्हैया सहानी यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे। पालघर जिल्ह्यात बागायती शेतीमध्ये रानडुकरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होत असतो। रानडुकरांच्या उपद्रवामुळे बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होत असते। पिकांच्या संरक्षणासाठी काही शेतकरी कुंपणाला बेकायदेशीर विद्युत प्रवाह जोडणी लावण्याचे प्रकार करत असतात। पालघर जवळील नंडोरे येथे ऑक्टोबर 2023 मध्ये अशाच एका घटनेत विजेच्या तारेला स्पर्श होऊन दोघा तरुणांचा दुर्दैवी बळी गेला होता। आपला जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा।